फुले माळवाडीतील भीषण घटना, मृत गोविंद शेवाळेंवर खुनाचा गुन्हा दाखल। देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत पत्नी आणि 2 चिमुकल्यांचा दोरीने गळा आवळून खून करून स्वतःही जीवन संपवणाऱ्या गोविंद शेवाळे यांच्यावर देवळा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय। पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांच्या अहवालातून हे खून असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया म्हणून मृत गोविंदवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार सासरकडील मंडळींच्या सततच्या हस्तक्षेपामुळे आणि जमीन वाटणी संदर्भातील वादातून संसारात कलह वाढला होता। पत्नी कोमलला सासरच्या मंडळींकडून वारंवार येणारे फोन, तणावपूर्ण चर्चा यामुळे गोविंदच्या मनात सतत अस्वस्थता निर्माण झाल्याचा उल्लेख त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे। सुसाईड नोटनुसार माझ्या बायको मुलांना माझ्याच हाताने दोरीने गळा आवळून मारले आहे आणि मी आता आत्महत्या करत आहे, मला कोण समजून घेतले नाही असे त्याने नमूद केले होते। घटनेचा क्रम असा, मध्यरात्री गोविंदने पत्नी कोमल, मुलगी खुशी उर्फ हर्षाली आणि मुलगा शिवम यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर पत्नीच्या मोबाईलमधील फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह केले। काही तासांनी लहान भाऊ तुषारला व्हॉट्सअॅपवर बँक व्यवहारांची माहिती, आईची काळजी घेण्याची विनंती तसेच आम्ही या दुनियेतून दूर चाललो आहोत असा मेसेज पाठवला। नातेवाईकांशी फोनवर बोलून मी मुंबईला कामासाठी जात आहे, तुम्ही 2-3 दिवसांनी माळवाडीला जाऊन या असे सांगितले। सकाळी 6 वाजता व्हॉट्सअॅपवर भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवला। त्यानंतर जवळच्या ठिकाणी जाऊन स्वतःचाही जीव घेतला। या घटनेमुळे शेवाळे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। देवळा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। S9 टीव्ही न्यूजसाठी शरद पवार, देवळा। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।